तर आलोय आज आम्ही सकाळी वावरात. सकाळी आलो होतो सोनूच पप्पा मिरच्या न्यायला, पण त्यांनी काही व्हिडिओ वगैरे घेतला नव्हता. आता आम्ही सासूबाईंना बघायला आलेलो, कारण घरी आलेत पाहुणे. त्यामुळं चला, आरती ज्वारी काढून झाली, आता थोडंसं राहिलंय. मला वाटतं ही आजच्या दिवसात होईल. कदाचित त्या दोघांनी काढली तर. मी नाही आली बरं, कारण ती मला म्हणली पण नाही ती ये म्हणून, कारण त्यांना माहीत आहे मला येत नाही. त्यांना माहिती आहे मला येत नाही म्हणून, आणि जी गोष्ट मला येत नाही तिथं मी सांगितलं तरी करत नाही. त्यामुळे ते मला नाहीत त्यांनी फोर्स केला किंवा कालवा पण नाही झाला, की म्हणजे होतं की करते पण आता येत नाही तर मी नाही करू शकत. तर आता चला, 2 दिवसानं काटायला येवंच लागणार आहे, त्यात काय वांधं नाही याचं आपल्याला. तिथं हे काम जमतं तर ते काम तिथं कालवा होणारच, की काढायला नाही आली तर नाही, काटायला पण नाही आली, बघितलं पण नाही. हे बोलणं खाण्यापेक्षा स्वतःच्या मनानं शहाणं होऊन आलेलं बरं. तर चला, असू देत. हे चला मॅडम, आमच्या आंघोळ बाकी, सोनं सोपा गेलं कामाला, लाईट गेली आणि आज आहे गुरुवार. चले बरे. तर बघा सासूबाया, ए चल की. आम्ही त्यांनाच बघाय आलो इकडं. थोडंसं राहिलं आता. मला रानातली कामं करू वाटतात बरं का, नाही करू वाटत असं नाही. पण ह्या पोरीसाठी फक्त बघा बिना चप्पल घालता आली. पळू नको. ह्या पोरीसाठी मला नको वाटतं रानातली कामं, कारण तिला नाही सहन होत. लगे आजारी पडा. माझा नवरा म्हणतो, पैसे लय झालेत का तुला काम करायचं आहे का, जा दुसऱ्याच्या रानात, असं मला टोमणं भेटतं. चल, चप्पल घातली नाही काय नाही, मग आपल्याला नाही बिना चप्पल चाला येत. मी दरवाजापासून इथं जरी म्हणजे भांडी ठेवायला यायचं असलं ना, तरी चपल्या घालून येते. मला बिना चप्पलचं चालू नाही वाटत. तर देवपूजा वगैरे करून झाली माझी. माझ्यावर पांढरी रांगोळी नव्हती, त्यामुळं मी ह्याचे स्वस्तिक काढलेत. तर चला, हे चप्पल बाहेर काढ, नाहीतर बी गादी खाली ठेव. इकडं पण सगळं झालंय, नैवेद्य वगैरे पण ठेवून दिलाय आता. आणि फुल स्वतःहूनच पडलंय बरं का त्याच्यात नैवेद्य. हां, पोळ्या स्वयंपाक नसतो बनवायचा आज. तर आज रामनवमी आहे, त्यामुळं असा पण उपवास घडून जातोय प्रत्येक, म्हणजे जसं ह्या 2026 चालू झाले ना, तर काही ना काही गुरुवारचं येतं आणि त्या गुरुवारमध्ये आमचे सगळंच काही घडून जातं. तर असं चला, आता मी खाणार आहे खिचडी, कारण भूक लागली, उशीर झाला आहे. सगळं आवरस तोपर्यंत आता कपडे धुवायचेच, मग जेवण वगैरे करते आणि मग कपडे वगैरे धुवून घेते. बाकी सगळं झाले, फक्त एकच काम राहिलं आहे माझं आणि ते पण होईल आता. तर चला, भेटतो मला थोड्या वेळानं. आता माळाचं जप वगैरे राहिलं करायचं, ते करून घेते आणि मग खिचडी वगैरे खाते. काय टाकून वगैरे ठेवलं आम्ही बसायला. तर चला. तर दिवसभर काही व्हिडिओ घेतला नाही, कारण लाईट नव्हती. लाईट आत्ताच आली, आता 30% फोन चार्जिंग केला आणि उद्याच्याला व्हिडिओ अपलोड करायला काही नाही आहे. त्यामुळे म्हणलं चला, आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, तेव्हा पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं, त्यामुळं नंतरनं पण काही शूट घेणं झालं नाही माझं. आणि मला माहीत आहे पहिल्यासारखे माझे ब्लॉग येत नाही आहेत, कारण आता काही कामच नाही राहिलं, खरं सांगते. आधी कसं चुलीवरचं स्वयंपाक सारवून झाडून लुटून रानातली कामं होती, भांगलान वगैरे किंवा भाजी उपटायचा, तेव्हा माझा दिवस पूर्ण कामात निघून जायचा. आणि तेव्हा तुमच्या संग शेअर करण्यासारखं भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण आता तसं काही नाही राहिलेलं. माझं धुणं भांडी स्वयंपाक, आणि तो पण कधी कधी गॅसवरती असतो, त्यामुळं काही तुम्हाला दाखवण्यासारखं नाही वाटत मला, आणि काही तुम्हाला पण ते बघू वाटत नाही. कारण काय काय ना, गावाकडची लाईफ बाहेरचं सगळं बघू वाटतं, मी घरातलं दाखवलं तर तुम्हाला बोर होतं. त्यामुळं मी ते शूट घेतच नाही. उगाच माझा पण टाईम वेस्ट होतो व्हिडिओ तो सोडण्यात, एडिट करण्यात, आणि पाहिजे तसे व्ह्यूज नाही आलं का मला डेमोटिवेट झाल्यासारखं होतं, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शूट करत नाही. तर चला, असं जाऊ दे. आता काही दिवसानं तर आमची ज्वारी काढून झाली, मग आता काटायला वगैरे जावं लागेल ना, तेव्हाचे ब्लॉग येणारच आहे तुम्हाला छान छान, तेव्हा तुम्हाला बघायला भेटायचं. कारण तेव्हा माझं फुल दिवस कामात जाणार. सकाळ स्वयंपाक करायचं, रानात जायचं, तिथून यायचं, जेवण करायचं, थोडा वेळ पडल्यासारखं करायचं, डबल उठून जायचं, नंतर नेऊन धुणं भांडी स्वयंपाक, ह्या सगळ्या गोष्टी नंतर होणार आहेत त्यामुळे तेव्हाचे व्हिडिओ बघायला तुम्हाला पण छान वाटणार आहे. तर असं आज एक गोष्ट नोटीस केली आणि मी सागरविणी घातली, पण मला छान नाही दिसत, कारण माझा फोडून टक्कल आहे, हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला, त्यामुळे मला नाही छान दिसत, तरी पण मी घातली.
असो. चला, सोनं आणि सोनूचं पप्पा ना बाहेर बसलेत, झोपलेत. तर तुम्हाला दाखवते त्यांचं काय चाललंय काय नाही आहे ते, आणि कशी दिसते मला ही वेणी हे पण मला सांगा बरं का. मला तरी वाटते छान दिसते, कारण आणि असं मी सिंदूर पण लावलाय, कारण माझा सिंदूर संपलाय मग मी कुंकू लावलाय, तरी पण छान दिसते. सांगा मला कमेंट करून. तर चला दाखवते. आता अंथरूण वगैरे टाकायचं, पण म्हटलं थोडा वेळ बाहेर बसूया, थोडंसं गरमी होत होते म्हटलं. आणि रोजच आम्ही झोप लागत तोपर्यंत बाहेर असतो, जेव्हा आम्हाला झोप येते की नाही तेव्हा आम्ही घरात उठून येतो, कारण आमच्या इथं भरपूर उजेड नाही आणि साप किंवा गोम हे सगळं निघतच असते त्यासाठी. आणि त्या दिवशी आमच्या घरात पण लय मोठी गोम होती, अंगठ्याच्या पेक्षा मोठी गोम होती, आणि लांबडी पण होती, फताडी गोम म्हणते त्याला, तेवढी मोठी गोम होती, डेंजर. तर चला दाखवते बाहेर. मला सांगा बरं का कमेंट करून ही वेणी कशी दिसते मला. सोनूनं माझा फोन पाडलाय आज पाण्यात. सोनू जेवली आणि तिनं ताट पण उचललं नाही. चाप का काढलाय केसाचा? पण का काढलाय? तेरे नाम करून टाकलाय. बोल आता तू थोडस व्हिडिओ मध्ये. आता मी जुलियन, आता पप्पा मी खेळत बसलो. पप्पाची वाट बघते ती. पप्पा आल्यावर तिला करमतं, आणि पप्पा नसलं का तिला बोर होतं, हाय ना. आज दिवसभर तिचा छान खेळ चाललेला. व्हिडिओ थांबा ना, व्हिडिओ घेण्यासारखा होता या. तिनं बेड बनवलेला त्याच्या खेळण्यात, टी व्ही बनवलेली या, छान होतं. पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं या, कॅमेराच ओपन होत नव्हता, म्हणजे व्हिडिओ शूट होत नव्हता, त्यामुळे ते राहून गेलं. छान बनवलेलं तिनं, है ना. हां, बोलते का? बोलते का? तुम्ही बोला. का दुसरे तुम्ही बोला की. तिकडे बघती पडल ना तोंडावर, येडे का हो तुम्ही? तुम्ही 2 शब्द बोला. का दुसऱ्याला सांग, त्या पोरीला सांगतो तर बोलत जा, असं करत जा. आणि तुम्ही हा बोला की तुम्ही. इथं कोण व्हिडिओ कॉल सुरू आहे का? पुढनं लाजायला कोण पण नाही दिसत, हाय का? होय, व्हिडिओ कॉल सुरू आहे का, जी तुम्हाला पुढनं बोलताय आणि तुम्हाला लाज वाटते? बोला की. बोला की काहीतरी. तुमचा आवाज तर सगळ्यांना माहितीये का? आम्हाला ना आमचं का? नाही आवडत. पडल बर का, पडल. मग मजाक मजाक मध्ये लागलं ना मग कळल. तुला तरी कळतंय का? ए जा पाणी भरा, जा उठा. लाईट आली आता, आमच्या टाकीत पाणी नाही, जा पाणी भरा जा. तू कर. हे आता काय म्हणली म्हणते का? मी म्हणलं की मी काय तुम्हाला पाणी, मी दिसते का? मी म्हणलं की पाणी भरा, मी तुम्हाला पाणी भरू लागणार नाही. तर ती तिच्या पप्पाला म्हणते की राहू द्या पप्पा, मी मोठी झाली का नाही मी करू लागते, हिला आराम करू द्या, निवांत झोपू द्या. मी पण त्याचीच वाट बघते, ही कधी मोठी होती आणि मी निवांत राहते. मी काय करणार नाही, हिच्या जेवावर बसून खाणार आहे. आणि अजून एक गोष्ट घडली, माझ्या बहिणीचा आणि माझा कॉल चालला होता असंच पोरावरनं पोरीवरनं. तर म्हणलं नको बनव जिरली आता एकानंच. तरी म्हणते हां कळेल की तुला पोरगा झाल्यानं काय असतं, पोरगा काय करतो का, पोरी सगळं कामं करते त्या, माझं लग्न झाल्यावर तुला कळल, मग तुला घरातून बाहेर काढल तुझा पोरगा. मी तिला म्हटलं मी तुझ्या घरी येऊन राहणार, माझ्या पोराला म्हणणार निवांत राहा, आणि तुला ताप द्यायला येणार आहे आम्ही दोघं पण. लय पुढचं पुढचं बोलते आजकाल ती. आणि त्या दिवशी पण घर बीर आवरलं तिनं, आणि मी जाऊन बसले बेडवरती, उसूशी इकडे तिकडे झाली माझ्याकडनं. तर तेव्हा पण म्हणत होती आता मी आहे म्हणून करते असा, मी गेल्यानंतर मग तुला कळल काम कसं करायचं. जणू काही ही आजी आधी तीच करत होती, मी काहीच करत नाही, सगळं हीच करते. हाय का हिला झोप? दिवसभर पण झोपत नाही, हाय का? हाय का?
कॅमेरा सुरू केलं का पहिल्यासारखी आता बोलत नाही. कॅमेरा बंद असतो ना तेव्हा लय बोलते. मगाशी पण स्वयंपाक करताना मला विचारत होती, तू लहानपणापासूनच काळी आहेस का आत्ता झाली आज? काय करायची तू लहानपणी असताना? तुला स्वयंपाक करायला कोणी शिकवला? असलं इतकं प्रश्न विचारत होती ना, बस असं हलवू नका, मला चक्कर आल्यासारखं होते. सांगितलंय ती ना. हलू नको ना, हलू नको ना. पप्पा आले होते तर मी कुठं आले बोलूया. कशाला हलवताय? खरंच मला चक्कर आल्यासारखं झालं बरं का. कसा तुम्ही आधी मला चिडचिडपणा करायचा, मग मला लाग येत होता. पण आता तुम्ही आता मामा आहे म्हणून मला चांगलं वाटतं ना, मग मला पण माया येते तुमची. हो अगं हलू नको ग, मला चक्कर येत्या. आधी येत नसते का? हो असं पप्पा मारायचं ना तुला लहानपणी? का तुला कुठं मारले? बाय झोपू का मी? झोप झोप. हा तुम्ही खेळा, मम्मी कारण चला. तुम्ही दोघं मला मिक्स करून घेत नाही. तर वाईट टाकल्या. मला माझा पोरगा असता तर मी त्या संग खेळले असते की नाही. खरंच ही दोघं मला मिक्स करून घेत नाहीत या. हिला पण माझी माया येत नाही, तिच्या पप्पाला पण येत नाही. येत नाही. माझा पोरगा असता तर आम्ही दोघं पण असं प्रेमानं राहिलो असतो. त्यानं माझी माया केली असती. हो मला पोरगा पाहिजे. माझा पोरगा मला सांभाळेल, तुझ्यासारखा नसणार आहे तो. हलू नको ना. हा कोण? जागा किती किती लय राग येऊन द्यायचं नाही. कसा राग येऊन दिला आता? किती म्हणते कशी म्हणते पप्पा आल्यानंतर ना मला विचारतीस का तरी? मी आता इथं झोपली तर मला काय म्हणते का, चल हट सर बाजूला आता. असं मला केलं म्हणजे मला खरंच काही किंमत नाही. आणि खरंच आता मला पोरगा पाहिजे असं मला वाटतं. कारण पोरीला तिच्या बापाची माया येते तशी पोराला ना आईची माया येते. त्यामुळं मला पोरगा पाहिजे. तुला पोरगा मिळेल काय होईल काय कळत नाही. कळतंय मला. विचारील पोरगी किती काम करायची ना आता मला. मी त्याला काम लावणारच नाही. मग मला कसं लावते का? लावतच नाही तुला पण. आता उद्यापासून काम बंद. कामच करायचं. मी पण नाही तुमच्या दोघांचं जेवण बनवणार. आम्ही बनवतो स्वतः. हा बनवा बनवा. आम्हाला काही कमी समजते का? हलू नकोस. कमी समजते का? आम्ही आमची कपडे धुईल, आम्ही आमची ताटं धुईल. हो हो ही का पडली ती खाल्लेली इथं? हा हा माझी वाट बघत मला म्हणती जा की उचलचं ताट. सगळ्या शेवट जेवली मी येऊन पडली होती इथं, तर मला म्हणती जा उचलचं ताट. माझी वाट बघत आणि ही सगळं करणार ना बा. आपल्याला आपण सवत काय खाऊया. खावा सवत खावा. पप्पाला सांग एक सवत पण आणायला. सवत न कामा है की ना. दिवसभर मी काम करत असते. मी कुठे जाते मग? तू काम करत असतीस तर झोपून जाते नुसती. आय शपथ कसला आरोप हा. झोपते ना नुसती. धुणं भांडी करते पण घरात लावडा लागतं मला. तुला ना बघू तोंड. तू करते ना तोंड बघू. माझ्या बाळाला काम लावत आणू काही. जरा तिचे केस बांधू देत. तुम्ही कॅमेरा पकडा जरा. हा धरा की आमच्या दोघीला दाखवा. नीट दाखवा. आयो जा की आता बापाकडे जायची तीच केस बांधायला. कशाला माझ्या पुढे येऊन बसलीस? दिसतोय का आम्ही? आमच्यात कॅमेरामॅन एक पण धड नाही. मला माया केली तरी माया नाही येणार. मला पोरगा पाहिजे. पोलीस नको का? नको. जिरली माझी पोरगी आता. कशाने जर जिरली. बर
आम्ही घर सोडून जातो. निघा हा? निघा निघा आत्ताच निघा. बॅग भरू का? हा बोल जा. कर. हातानं भरून न्यायची. नोकरानी नाही मी तुमची. हाय कर. जा भरू. आणि मी का भरू? दुसरी आम्ही राग तर लय नकट्या नाकाला येतो. नकटाई एवढूस नाक नाही एवढूस नकटाई नकटच आहे. तर पप्पाचं नाक बघा, माझं नाक बघा किती मोठं आहे. आणि हातची चुका बघा, कर. हातची चुका बघा कुणावर गेलंय. दबलंय असं पाहिजे होतं ना. त्याच्यानंतर डोलं नाही माझं. कुठं डोला आहे माझं ना. मग काय डोलं एवढं आहे. डोकं चाललंय. डोला आहे मग किती मोठं आहे. एवढं तरी आहे. अगं माझ्या तोंडाच्या मापात ते आहे. शिट होते माझ्या तोंडाच्या ह्यानं. माझं तोंड मोठं आहे की नाही. हा. मग तुझं बारकं आहे तर तुझं बारकं असं शिट होत नाही ना. असं जाते या ऐ, दाखवलं गेलं. का आता वाजवलं बालकं. बारकं होईल होय. हा. पहिले बघा झालं. शेंडी शेंडी बघा. बघू चालते. जाऊ द्या चला जाते मी. ह्यांना घरात हो. घेणार नाही आता. ह्यांना बाहेरच बर. झोपवणार आहे. मी घरात जाणार आहे, दार लावणार आहे. कर. काय काय कसं 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 काय नीट इकडं बघून जा म्हणते मला. जा तर जा. ठीक आहे झोपा बाहेरच. ए आणि खाल्लेली ताट आहे ती का नाही उचलायची, धुयाची आणि बाहेरच ठेवायची. सवत राहणार आहे ना तुम्ही. कर. आणि ह्याच्यासाठी सवत खिडकी कापून येईल. मग काय या करायचं? की या. करंट लावणार आहे अख्ख्या पत्र्याला. हात लावला तरी करंट लागणार. कुठं? आम्हाला नाही लागत करंट बिरंट. हो. म्हणा चला हम्म. चला आता मी जाते घरात जाऊन आम्ही झोपणार बोट आहे. घालीन मी घरात जाऊन झोपणार आहे आता. आतमध्ये पण घेणार आहे. ह्या दोघांना बाहेरच ठेवणार आहे. हातरून हातारलं नाही घरातलं. मला हात हायत. मी हातानं हातरू शकते. बघू बरं पहिला आपण जायचं घरात. बघू बरं जा बरं. मला टाकायचं नाही. एकटीच झोपणार आहे ना मी. बेडवर झोपल. खाली सगळ्यांसाठी हातरून टाकायची गरज नाही. मी बेडवर एकटी झोपू शकते. ह्या दोघांसाठी मला खाली हातरून टाकावं लागतं. पण मी एकटी आहे ना, आज मी बेडवर झोपणार आराम मध्ये. ह्या दोघांमुळे मला बेडवर झोपाय भेटत नाही. मला सवय आहे बेडवर झोपायची. तर ह्या दोघांसाठी मी खाली झोपते. बेडवर. माझ्या बापानं दिलाय. माझ्या पप्पाने घेतलं. होय विचारा येत आहे तुझा पप्पा. हो होय 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 माझ्या बापानं दिलाय. माझ्या पप्पाने आणला. तुझ्या पप्पाची ही वाकळ आहे. हवं ही तुझ्या पप्पाच्या माहेरात ही वाकळ आली या. असं कामरायला तर आलंच नाही या. पण वाक उभा राहायचं असू द्या आम्हाला केलं. ही उशी पण मी माझ्या पैशाच घेतली. मी सगळं नेणार आहे. ही रग पण माझ्या पैशाचं आहे सगळं. बेडवर झोपण्या परत असं वाक झोपून बघकी. मग झोपा ना. रोजच झोपते पण मला आज बेडवर झोपायचंय. बेडवर अंग दुखतं. माझ्या पप्पानं दिलेल्या वस्तूचा फायदा नको का? तुमच्यासाठी मला झोपाय भेटत नाही. कधी अंग दुखलंय का? हो आपण पहिलं घरात जायचं आणि आपण पहिलं बेलवर झोपायचं. बेडवर गादीवर झोपल्यावर कसं होईल? हम्म. हातपाय सकाळना हातपाय दुखतात, कंबारली दुखतं. दुखत माझ. पहिलं आपण जायचं पहिलं. ये की घरात बघ पायच हाणते तुझा. एवढी ताल मारती. सकाळ तिचा पप्पा गेलो का नाही मला इतकी गोड बोलती का नाही इतकी. मम्मी ही करू का मम्मी ती करू का. म्हणजे मग माझ्या तावडीत असती ना. मग गावली म्हणजे सुट्टी नसती हे तिला पण माहित आहे. पण पप्पा आल्यानंतर सरडाच्या पेक्षा जबरदस्त रंग बदलते ही. खरंच. पप्पाची गाडी इथनं वाजली का नाही तिचं रंग बदलायलाच असतो. पप्पाची इथनं गाडीवर गेली का नाही मग बघा शांत येते. पप्पा आल्यानंतर लय रगेल होती. अच्छा दी घेऊन जावा सोबत कामाला. माझ्या जवळ कशाला ठेवताय. मी नाही पत्कूर घेतला सांभाळायचा. काय करणार? प्रश्न विचारून विचारून बेजार. तुमचा मोबाईल बघत बसणार. आणि मोबाईल तुम्हाला हे समजत नाही ही पोरगी तुमच्यापेक्षा गोड बोलाय. तुम्हाला गोड फक्त मोबाईल साठी बोलती. ह्या बघा पटलंय म्हणून असं आलंय. बाकी घेणं देणं नाही काय तुमच्याशी तिचं. कळलं का. होय का? हा?
मोबाईलसाठी गोड बोलते का? उठ, पप्पाकडनं पाय चोळून घेतलं. उठ, माझ्याकडे पण नाही याच घाट. उठ. जा तिकडे मम्मीकडे. तू गोड बोलली. मी नाही गोड. मी कशासाठी गोड बोलते विचार पप्पाला. पप्पाला गोड बोलला तरी मोबाईलसाठी पप्पा बोलते वंगत ना. नाही. नाही मग तुमच्या म्हणून बोलते ना. खोटं सांगते या. खोटं सांगते ना. हो. मी नाही खोटं बोलत. चला जाऊ द्यात. आता ह्या दोघांची भांडणं लावली ती म्हणजे आगीत तेल टाकून मोकळी झाली. आम्ही पण आगीत त्याला भडका आपोआप होणार आहे तर जाते मी झोपते. तर गुड नाईट. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. ह्यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये घेणार नाही उद्यापासून. उद्या माझ्या एकटीचा व्हिडिओ असेल फक्त. बाय बाय. उद्यापासून माझं व्हिडिओ येणार आहे. 3 जण एकटेच येणार. चला पहिला आपण जायचंय गलत. कुठं? चला पलट. बाय बाय. बाय बाय. तू बाहेर झोप. भांडी घास. मी भांडी घाशीन की फेकून देईन सगळी. कुठं? टाक मग. हाय ते आम्हाला जास्त घाला. भांडी पण माझ्या पप्पाने दिली ती कळलं का? माझ्या पप्पाने आणली ती. तुझ्या पप्पाचं एक पण भांड नाही त्याच्यात. हाय हाय. कुठला आहे हो? सगळी भांडे आपली. होय 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 होय. हो. डिशी आपल्या येत्या. हो. गलास आपल्या येते. तुझ्या पप्पानं म्हणजे आपण आणले. मला दिली ती का नाही? हो हिला थोडी दिली. हो. मग मग मला करून घाला ना तर. गाडी आहे या. आपलं बेल आहे. कुठली गाडी कुठली गाडी? माझी गाडी आहे. पप्पाला विचार पैसे कोणी दिले. पैसे कोण दिले होते व? मी भरले. मग आपली पण आहे. तोंड बघा होय. तोंड बघा. त्यानं फक्त 20,000 रुपये फक्त दिले. हो 1 रुपया दिला तेव्हा. बाकीचं माझंच आहेत. होय हो. घ्या. किती खोटं बोलायचं तोंडावर खोटं बोलायचं म्हणजे परत माणसानं उभं पण नाही केलं पाहिजे. जाऊ दे चला. काय 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 तर काय तर मी रोज काम करत होतो बा. मी झोपा काढत होती. एक दिवस. मी झोपा काढत होती. होय, पप्पा झोपा काढत होती का? हो. हे करा किंवा कॅग. बोला. नाही. आज लय मोठा व्हिडिओ होणार आहे तर प्लीज बघा सगळ्यांनी. लगीन झालं का नाही तेव्हा ही नुसती झोपत होती. आई शपथ. आणि तुम्हाला काय काय काम लावत होती? लय काम कर. अरे ही खोट आहे. तुझा पप्पा आता काम करत होतं ह्याच्या आधी नव्हतं करत. बाळा मला घे विचारून. मी ट्रॅक्टरवर जायचो. हं. मग मम्मी निवांत झोपायची. तुला कसं मारणार होतं? हं? माहित कसं होतं? का मी तुला सांगत होता. मग तो काय करा मग मी बघायचो. होय? हो. घरात पसारा होता का? कळलं असेल होता. पब्लिकला पण मी काम करत नाही म्हणून. आणि हं? जाऊ दे चला. खूप मोठा व्हिडिओ होता. पसारा बा तू आल्यावर ना तू कशी आता आवरून ठेवतीस ठेवतीस का नाही सगळं नीटनेटकं. तसं मम्मी ठेवत नव्हती. मग कोण ठेवत होतं? कधी तर ठेवायची. जाऊ द्या. ही ना मी आले चेष्टाची मस्करी होणार आहे आता आणि खरोखर आमची भांडणं पेटणार आहे ती असं मला 100% वाटतंय. किती कारण मुद्दा लय भरकटायला लागलाय. म्हणजे मी करत होती पण माझ्या ह्याला काय किंमत नाही असं चाललंय. गण पण असू देत. भेटू उद्या काय मोठा धमाक होतोय ना ह्याच्यासोबत भेटूया. कारण खरंच लय मोठं. शेवड्या पूर्ण बघायला केलाय असायचा. हसायचा केला. मग काय? आपण पहिलं जायचं गलात आणि आपण कली लावून घ्यायचा. नाही का? कधी कधी ना माणूस चेष्टेत खरं खरं बोलून जातो ना. म्हणजे मनातलं काय तसं हे बोललं तर मी काय करत नव्हती. मी झोपा काढत होती. मी रोज काम करतोय असं काय मी काय करत नाही असं मला वाटतंय. त्यामुळं मी उद्यापासून मी काहीच करणार नाही. काही म्हणजे काहीच करणार नाही. पोरगी करते ना तू करणार ना तिलाच करायला सांगा मग आता. मी काय नाही करणार. करणार ना हो येतं मला सगळं. बघा तोंड. येतं ना येतं मला. करायला. स्वतःला आंघोळ करा येते का? सकाळची कामं स्वतःला करा येते का? तुला मी सकाळ ना माझ्या संकट 5 वाजता उठ बरं का. किती वाजता? 5 वाजता ओ साहेब मी उठवते तुम्हाला. 5 वाजता उठ ठेवतो मी तुला. मग आंघोळ घालतो मी तुला. मग तू परत स्वयंपाक बनव.
चला बॅटरी लो झाली म्हणजे व्हिडिओ खतम. चला चला पहिला आपण पडलं माझ्या फोनमधलं चार्जिंग संपलं का हा असा प्रॉब्लेम होत असतो. तर चला जाऊ द्यात, आता मी झोपते. ह्या दोघांना मी घरात घेणार नाही, खरंच नाही घेणार, कारण ना भांडणं एका वेगळ्या गोष्टीवरून सुरुवात झालेली पण शेवट असा झाला. जाऊ द्यात. बाय बाय, गुड नाईट.